सुप्रभात सज्जन श्रोते, निशिदिनी मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आज रचना आहे आत्मप्रबोधन, म्हणजे आत्मजागृती किंवा आत्मज्ञान त्याचा बोध होणे म्हणून आत्मप्रबोधन. आता प्रथम अभंग ऐका. ज्योती रूप साधू आणि साधुत्व, ज्ञान कळा साधू अंगी संगे अमानित्व. प्रखर सत्य वचन तैसे सत्याचरण, सत्याग्रही साधू पार मानापमान. अल्प स्वल्प सुख मिळोवा दुःख परंपार, आत्मानंद भोगी साधू सुखाना पारावार. नित्य निरंतर असण्याचे सुख, सोहम हौसो रूप सर्व व्याप्त, चिद्विलास भाव रूप. भावतोची देव नित्य सत्य वचन, साधुमुखी प्रकटे दिव्य आत्मप्रबोधन. अशी ही 5 कडवी आहेत. ज्योती रूप साधू आणि साधुत्व, ज्ञान कळा साधू अंगी संगे अमानित्व. साधू जो असतो तो ज्योती रूप म्हणजे प्रकाश रूप असतो, आणि त्याचं साधुत्व सुद्धा प्रकाशमान. म्हणजे साधू आणि साधुत्व ही दोन्ही खरं बघायला गेलो तर एक तेजस्वी चैतन्याची कळाच असते. म्हणून साधू हा सुद्धा ज्योती रूप आहे, ज्ञान प्रकाश रूप आहे, आणि त्याचं साधुत्व, त्याचं संपूर्ण असणं हे सुद्धा मधुमधुर, अत्यंत आकर्षक आणि मनाला आल्हाद देणारं साधू. साधू म्हणजे छान छान, चांगलं चांगलं वाटणारं असं आहे. ज्ञान कळा साधू अंगी संगे अमानित्व. आणि साधूच्या अंगी म्हणजे साधूच्या एकूणच संपूर्ण देहामध्ये, अस्तित्वामध्ये ज्ञान कळा म्हणजे ज्ञान प्रकाश ओतप्रोत भरून वाहताना दिसतो, जर आपण साधू नीट पाहू शकलो तर. आणि असा साधू मान आणि अपमान याच्या पार पलीकडे असतो. म्हणजे त्याला मान हो, सन्मान मिळो, त्याचा अपमान हो, त्याला मानापमान म्हणजे आदर किंवा अर्थातच अपमान, सत्कार किंवा अर्थातच त्याच्याबद्दल कोणी कमी जास्त वाईट बोललं तरी म्हणजे अपमान, याने त्याला काही फरक पडत नाही. तर ज्योती रूप साधू आणि साधुत्व, ज्ञान कळा साधू अंगी संगे अमानित्व. त्याच्यामध्ये अमानित्व असतं. म्हणजे साधू मध्ये साधुत्व असतोच, ज्ञान प्रकाश असतोच, इतकं करून सुद्धा त्याच्यामध्ये अमानित्व म्हणजे अत्यंत निगर्वीपण, निरागस, सहज बालवत, ज्याला आपण म्हणतो निष्पाप असणं, तसं त्याच्यामध्ये असतं. तर ज्योती रूप साधू आणि साधुत्व, ज्ञान कळा साधू अंगी संगे अमानित्व. साधू ज्योती रूप ज्ञान प्रकाश रूप असतो, त्याचं साधुत्व सुद्धा तुम्हा आम्हाला ज्ञान प्रकाश देणारे, उत्साहित करणारे आणि त्याच्याबद्दल आकर्षित करणारे असं त्याचं एकूण अस्तित्व म्हणजे साधुत्व असतं. ज्ञान कळा ही साधूच्या सर्वांगाला व्यापून राहिलेली असते. साधू म्हटला की त्याच्यातून जणू काही ज्ञान प्रकाश बाहेर पडत आहे असं त्याचं दर्शन असतं. जो त्याला किंवा जो साधूला नीट अवलोकन करू शकेल त्याच्यासाठी हे शक्य होतं. आणि इतकंच नव्हे तर एवढं करून साधूच्या संगतीने म्हणजे साधूच्या अंगामध्ये ज्ञान प्रकाश असतो, आणि साधूला सहज सोबत जी लाभलेली असते ती अमानित्व म्हणजे त्याच्यामध्ये सहज निगर्वीपणा असतो. म्हणजे जन्मजात तो अहंकार मुक्त असतो, नम्र असतो. अमानित्व म्हणजे निगर्वीपणा, गर्व नसलेला असा तो असतो. प्रखर सत्य वचन तैसे सत्याचरण, सत्याग्रही साधू पार मानापमान. हा जो साधू असतो तो सत्यासाठी आग्रह असतो. तो मान आणि अपमानाचा विचार करत नाही. सत्य मांडताना बोलताना तो ते निर्भीडपणे मांडतो. सत्य मांडताना तो कधीच संकोच करीत नाही. सत्य मानताना तो कधीच अनमान करीत नाही. म्हणजे सत्य बोलू का नको बोलू, सांगू का नको सांगू असा विचार तो कधीच करत नाही. कारण केवळ आणि केवळ सत्य हेच त्याला प्रिय असतं, आणि सत्य अत्यंत आग्रहपूर्वकतेने मांडण्यासाठी तो आपले जीवन व्यतीत करतो. कारण सत्य हे सर्वतोपरी सर्व जीवांसाठी हितावह आहे,
आणि सर्व जीवांना जे हितावं ते सत्य साधूला प्रिय असतं. त्यामुळे त्या सत्यासाठी हा जो साधू आग्रही असतो, जो स्वतः मान आणि अपमानाच्या पलीकडे गेलेला असतो, तो सत्य मांडताना सत्य प्रतिपादन करताना हातच राखून काही ठेवत नाही, संकोच करत नाही. सत्य हे सर्वजन हिताय म्हणून तो मांडत असतो. त्यामध्ये इतरही जनांना जरी कमी जास्त सुख दुःख वाटलं तरी सुद्धा सत्य हे सर्वांच्याच हिताचं आहे हे लक्षात घेऊन कोणताही संकोच न करता सत्यासाठी आग्रही असलेला साधू, जो स्वतः मान आणि अपमान मानत नाही, तो सर्व लोकांच्या हितासाठी केवळ आणि केवळ प्रखर सत्यवचनच नेहमी बोलत असतो आणि त्या प्रखर सत्यवचनानुसारच त्याचं स्वतःचंही आचरण असतं. म्हणून प्रखर सत्यवचन तैसे सत्याचरण, सत्याग्रही साधू पार मानापमान. आता त्याचं स्वतःच जीवन बघायचं झालं तर अल्प स्वल्प सुख मिळो वा दुःख परंपार, आत्मानंद भोगी साधू सुखाना पारावर. त्याला अल्प स्वल्प त्याला किंचित थोडंफार सुख मिळालं तर ठीकच आहे, नाही मिळालं तरी त्याला फरक पडत नाही. इतकंच नव्हे, अपरंपार दुःख भौतिक जीवनात सहन करावं लागलं तरी सुद्धा त्याला काही वाटत नाही. म्हणजे अल्प स्वल्प सुख मिळो वा अपरंपार दुःख मिळो, साधूला त्यामुळे काही फरक पडत नाही. साधू हा फकीर असतो, योगी असतो, तो ब्रह्मयोगी असतो, तो सुखदुःखातीत असतो. अशा कारणाने हा साधू फकीर म्हणजे खऱ्या अर्थाने आत्मयोगी असतो. आणि आत्मानंद भोगी साधू सुखाना पारावार, म्हणजे अल्प स्वल्प सुख मिळो वा अपरंपार दुःख मिळो त्याने फरक न पडणारा फकीर ज्ञानयोगी आत्मयोगी जो साधू असतो त्याला आत्मानंद मात्र अपरंपार मिळत असतो. आणि असा आत्मानंद साधू भोगत असताना त्या सुखाला पारावार नसतो. म्हणजे आत्मानंद भोगणारा साधू आत्मानंदाचे सुख जे पारावार आहे म्हणजे कधी न संपणारे आहे ते भोगत असतो. असं असताना भौतिक जीवनातील अल्प स्वल्प सुख वा दुःख याची त्याला फिकीर नसते. अल्प स्वल्प सुख मिळो वा तेही न मिळो, दुःख थोडं मिळो वा कधी न संपणार मिळो, व्यावहारिक सुख दुःखाची त्याला कोणतीही पत्राज नसते, तमा नसते. असा हा सुखदुःखाबाबत फिकीर नसलेला फकीर आत्मयोगी आत्मानंद मात्र नेहमीच इतका मोठ्या प्रमाणात त्याला उपलब्ध असतो की हा आत्मानंद भोगताना साधूच्या सुखाला, त्याच्या आंतरिक सुखाला पारावार राहत नाही. म्हणजे अमर्यादित आंतरिक आत्मानंद सुख साधू भोगत असतो. चौथं गडवं, नित्य निरंतर असण्याचे सुख सोहम हौसो रूप सर्व व्याप्त चिद्विलास भाव रूप. आता हे जे आत्मानंद सुख असतं ते नेमकं काय असतं हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. नित्य निरंतर असण्याचे सुख, हा जो आत्मानंद आहे तो यावत काळ जीव आहे त्यावत काळ जीवाला आत्मानंदाची प्राप्ती होते. म्हणून साधू जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपले शुद्ध असण्याचे रूप, शुद्ध असण्याचे रूप म्हणजे ग्रह पूर्वग्रह विरहित, कोणत्याही समजुती कल्पनेच्या पलीकडे आणि वास्तवाला सत्यदर्शी पद्धतीने साक्षीत्वाने आवड निवड रहित सामोरे जाऊन, त्या आवड निवड रहित सामोरे जाऊन साक्षीत्वातून त्याला जीवनाचे जे दर्शन होतं त्या दर्शनातच त्याला खऱ्या अर्थाने आपण सर्वत्र आहोत, आपलेपणाने आत्मीयतेने आपण सर्वत्र आहोत याचं त्याला ज्ञान होतं. आणि त्या ज्ञानातच त्याला तो लांबवरचा परमेश्वर आणि स्वतः मी एकच आहे, सोहम म्हणजे तो मीच आहे. आणि उलट पक्षी हंसहा म्हणजे अहमसहा, तो दूरवर पसरलेला विश्वदेव तो मीच आहे म्हणजे सोहम. आणि हंसहा म्हणजे हा जो मी किंचित जाणीव रूपाने आत्मानंद भोगीत आहे तो प्रत्यक्षात आत्मानंद भोगणारा हा जो मी आहे तो दुसरा तिसरा काही नसून तो पार पलीकडे विश्वव्याप्त सर्वत्र भरून राहिलेला जो ब्रह्माचा देव आहे, जो विश्वेश्वराव आहे तो मीच आहे. म्हणून नित्य निरंतर असण्याचे सुख सोहम हंसो रूप सर्व व्याप्त
चिद्विलास भावरूप चिद्विलास एकाच चैतन्याची ही क्रीडा आहे, एकाच चैतन्याचा हा विलास आहे, खेळ आहे, हे ओळखून असा ओळखणारा हा जो साधू आहे तो स्वतःला अहम म्हणून म्हणत असला तरी हा अहम म्हणजेच बाहेरचं परमतत्व परमात्मा आहे. म्हणून अहम म्हणजे आत्मा आणि तो म्हणजे परमात्मा, म्हणून तो परमात्मा म्हणजे मी आत्मा आणि आत्मा आणि परमात्मा एकच. हे सोहम हौस ज्ञान त्याला मिळत असतं आणि सर्वत्र सोहम हौसो हंसा सोहम म्हणजे तो मी आहे, मी तो आहे, दॅट इज आय एम दॅट. जे सर्व काही आहे ते मीच आहे आणि मी म्हणजे सर्व काही आहे. म्हणजे सर्वात मी राही सर्व माझ्यात जी पाही असा जो त्याचा भाव असतो तोच सोहम हंसो रूप भाव. आणि जो सर्वात आहे आणि ज्याच्यामध्ये सर्व आहे असं सर्वात असणं आणि सर्व आपल्यात असणं हे कधीही नष्ट होत नाही. यालाच म्हणतात नित्य निरंतर असण्याचे सुख. सोहम हंसो रूप सर्व व्याप्त चिद्विलास भावरूप चैतन्य भावरूपाने सर्वत्र क्रीडा करत असतो, खेळ करत असतो. आणि ही चैतन्याची क्रीडा म्हणजे चैतन्याचे भावरूप हे सर्वत्र आहे. ते बाहेर परमात्मा रूपे आहे आणि ते देहामध्ये मी रूपे आहे. म्हणून सोहम हे जितकं खरं आहे तितकंच हमसा हे खरं आहे. या अर्थी तो मी आहे त्या अर्थी मी तो आहे किंवा मी ते आहे. आणि मी रूपे मर्यादित जरी नष्ट आलं तरी तो रूपे किंवा दॅट रूपे जे अमर्यादित कायमच असतं. अशा अर्थी साधूला माहित असतं हा हम गेला तरी तो राहतो आणि हम गेला तरी तो राहतो. हे कळतानाच त्याला माहित असतं की हा जो अहम आहे तो त्याचेच प्रकटीकरण एका शरीराच्या आत ज्योती रूपाने आत्मरूपाने झालेले आहे. त्यामुळे देह पडला काच तडकली तरी जसा प्रकाश नष्ट होत नाही, ज्योत नष्ट होत नाही, तसं देह पडला म्हणून अहम नष्ट होत नाही. हा जो अहम आहे तोच हा म्हणून मीच तो म्हणून तसाच्या तसा निरंतर असतो. असं हे नित्य निरंतर असण्याचे सर्वात भरून राहिलेले पण जे असते त्यालाच नित्य निरंतर असण्याचे सर्व व्याप्त सुख म्हणतात. आणि हे सुख सोहम हंसो या रूपे तो मी आहे. सोहम हंसहा सहा अहम म्हणजे तो मी आहे, हंसहा म्हणजे अहमसा म्हणजे मी तो आहे. तो मी आहे आणि मी तो आहे. अशा अर्थाने मी गेला तरी तो कायमस्वरूपी राहतो आणि मी हा मुळात तोचाच आविष्कार आहे. म्हणून आत्मा हा कधी जात नाही. बाहेरचा देह पडतो, कंदिलात ती ज्योत राहते, तास तडकते पण ज्योत कायम राहते. तसं तो मी आहे आणि मी तो आहे किंवा ते मी आहे आणि मी म्हणजेच ते आहे. हे ज्ञान ज्योतिरूपी ज्ञान आणि हे ज्योतिरूपी ज्ञान म्हणजेच एकाच चैतन्याचा भावरूप खेळ किंवा क्रीडा हे साधू हृदयामध्ये यावत काळ जिवंत आहे तावत काळ असते. त्यामुळे त्याचं हे साधुत्व त्याचं नित्य निरंतर असण्याचं सुख कधी नष्ट होतच नाही. आणि जेव्हा देह पडतो तेव्हा ते मीचे सुख खऱ्या अर्थाने त्याचे सुख, तेव्हा ते व्यक्तिगत सुख खऱ्या अर्थाने सर्व व्याप्त सुख म्हणून तसेच्या तसे विलसित राहते. म्हणून एकदा का आपण ते परमतत्व आहोत हे जाणले की त्या दिवसापासून देह असून नसल्यासारखी स्थिती येते. आणि अशी विदेही मुक्ती भोगत असतानाच आपल्याला कळते की तो म्हणजे मी आहे आणि मी म्हणजे तो आहे. आणि हे दुसरं तिसरं काही नसून सर्व व्याप्त चैतन्यची जी क्रीडा आहे त्याचाच हा भावरूप खेळ आहे. आणि या भावरूप खेळालाच नित्य निरंतर असण्याचे सुख. आपण नित्य निरंतर आहोतच आहोत हे जे सुख मिळते त्यालाच सोहम हो स्वरूप सर्व व्याप्त चिद्विलास भावरूप असं म्हणतात. आता एकदा हे कळलं की आपले असणेपण हे चिरंतन शाश्वत आहे की पुढे पाचव्या कडव्याकडे वळूया. मग हे एकच आणि एकच चैतन्य अद्वय चैतन्य म्हणजे दुसरे नाही तर केवळ आणि केवळ एकच चैतन्य त्याची क्रीडा त्यालाच म्हणतात अद्वय चिद्विलास.
आणि हा जो अद्वय चिद्विलास आहे त्या चैतन्याच्या एकमेव द्वितीयम नास्ती, चैतन्याच्या एकमेव द्वितीयम नास्ती अशा अद्वितीय क्रीडेला त्याच्या भावरूपालाच खऱ्या अर्थाने भाव तोची देव. आता देव सर्वत्र आहे, देव सर्वत्र भरून राहिलेला आहे. याचा अर्थ कधीही नष्ट न होणारी चेतना हीच सर्व व्याप्त गोष्ट आहे आणि कधीही नष्ट न होणारी चेतना ही जी सर्वव्याप्त गोष्ट आहे ती चेतना, ते चैतन्य, ते दिव्यत्व हाच तो देव. तो भावरूपाने म्हणजे जाणीवेच्या पातळीला तो सर्व व्याप्त आहे, तो विश्वंभर आहे. म्हणून भाव तोची देव नित्य सत्य वचन. म्हणून भावरूपाने ब्रह्मचेतना सर्वत्र असते, त्यालाच भावतोची देव म्हणतात. आणि हे वचन नेहमीसाठी कायमस्वरूपी तसेच्या तसे राहणारे परमसत्य म्हणून आहे. आणि ते आपण एकदा समजून घेतले, भावतोची देव नित्य सत्य वचन, त्याचा अर्थ आपण जेव्हा धारण करतो आपल्या बुद्धीमध्ये, त्याची धारणा पक्की होते, तेव्हाच आपण सुद्धा साधूमध्ये परिवर्तित होतो आणि साधुमुखी प्रकटे दिव्य आत्मप्रबोधन. आणि एकदा का आत्म्याचं ज्ञान पक्क झालं की साधुमुखातून दिव्य आत्मप्रबोधन म्हणजे आत्म्याच्या दिव्यतेची जागृती साधूच्या मुखातून, त्याच्या लेखणीतून आणि वाणीतून प्रकट होते. असं साधू असणं आपल्याला सुद्धा शक्य आहे हे समजून आपण आत्मज्ञान मार्गावर अग्रेसर असावे आणि प्रयत्न करावा, जरूर प्रयत्न करावा की का नाही आपण सुद्धा साधू असणार हे सांगून आत्मप्रबोधन म्हणजे आत्मज्ञान जागृती सांगणार हे निशिदिनीचं निरूपण व्यवस्थित सांगून अर्थासहित सांगून पूर्ण झालं. आता पुन्हा एकदा ते अभंग रूपाने सरळ सुंदर पद्धतीने वाचतो आणि त्यानंतर आजच्या निरूपणाची यथार्थ सांगता होईल. तर ऐका. आत्मप्रबोधन. ज्योतिरूप साधू आणि साधुत्व, ज्ञानकळा साधू अंगी संगे अमानित्व, प्रखर सत्य वचन तैसे सत्याचरण, सत्याग्रही साधू पार मानापमान, अल्प स्वल्प सुख मिळो वा दुःख परंपार, आत्मानंद भोगी साधू सुखाना पारावार, नित्य निरंतर असण्याचे सुख, सोहम हंसो रूप सर्व व्याप्त चिद्विलास भावरूप, भावतोची देव नित्य सत्य वचन, साधुमुखी प्रकटे दिव्य आत्मप्रबोधन. तर दिव्य आत्मप्रबोधन म्हणजेच आत्मप्रबोधन या शीर्षकाखाली आलेला हा अभंग आजचा अर्थ म्हणजे अर्थासहित विश्लेषण करून वाचून आणि त्याचे एकदा सरळ पद्धतीने कथन करून गायन करून आजचे निरूपण आत्मप्रबोधन येथेच संपन्न होत आहे. धन्यवाद. सुदिन सुप्रभात अस्तु.